याची उत्सुकता असणार आहे। मुंबईतल्या वरळी इथल्या जांभोरी मैदानातली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। जांभोरी मैदानात सुद्धा अनेक गोविंदा पथकं दाखल होत आहेत। भाजपच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्क्रीनच्या उजवीकडची दृश्य ठाण्यातली आहेत। आमदार प्रताप सरनाईक यांचा दहीहंडी उत्सव सुद्धा प्रसिद्ध आहे। अनेक सेलिब्रिटी, कलाकार, राजकीय नेते प्रताप सरनाईक यांच्या आयोजित दहीहंडी उत्सवात सुद्धा सहभागी होत असतात, हजेरी लावत असतात। आपण पाहतोय 6 थरांचा जांभोरी मैदानातली ही दृश्य। जांभोरी मैदानात सुद्धा अनेक गोविंदा पथकं दाखल होत आहेत, थरावर थर रचताना दिसत आहेत। बोरिवलीतल्या आमदार प्रकाश सुर्वे यांचा हा आयोजित दहीहंडी उत्सव। गोविंदा पथकं मोठ्या संख्येनं बोरिवलीतल्या या दहीहंडी उत्सवासाठी हजेरी लावत असतात। प्रकाश सुर्वे यांच्या या दहीहंडी उत्सवामध्ये मोठ्या संख्येनं कलाकार आणि सेलिब्रिटी यांची सुद्धा हजेरी असते। दहीहंडी उत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन हे केलं जात असतं। गोविंदा पथकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात या दहीहंडी उत्सवामध्ये असतो। बोरिवलीतल्या याच दहीहंडी उत्सवाची दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। तर दुसरीकडे वरळीतल्या जांभोरी मैदानात सुद्धा दहीहंडी उत्सव भव्य दिव्य प्रमाणात होतो आहे। त्याची ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। वरळीतल्या जांभोरी मैदानात सुद्धा मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथकं दाखल झालेली आहेत। तर हा दहीहंडी उत्सव यंदाच्या वर्षीचा असल्या कारणामुळे अनेक गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त दहीहंडी उत्सवांमध्ये आपला सहभाग नोंदवण्याचे जे प्रयत्न आहेत ते करताना ते आज दिवसभर आपल्याला दिसतील। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। मंचावर उपस्थित असलेले मुंबई आणि ठाण्यातल्या प्रसिद्ध मानाच्या अशा अनेक दहीहंडी उत्सवांमध्ये अनेक कलाकार, सेलिब्रिटी, राजकीय नेते आपली उपस्थिती, आपली हजेरी इथं लावत असतात, उपस्थिती दर्शवत असतात। जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देखील दिली जात असतात। यांना गोविंदा पथक सलामी देत आहे। दहीकाला महोत्सवात थांबा, एक मिनिट थांबा। आपल्या स्टेजची काही व्यवस्था आणि काही गोविंदा पथकं उंच थर लावण्यासाठी म्हणून देखील प्रसिद्ध आहे आणि या गोविंदा पथकांच्या तयारीकडे, त्यांच्या थर लावण्याकडे अनेक जणांचं लक्ष लागलेलं असतं। आयोजकांकडून सातत्यानं या गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याचा प्रयत्न होत असतो। सूचना देखील त्यांना सातत्यानं माईकवरून केल्या जात असतात। विनंती
प्रमुख पाहुणे सोडून पत्रकार सोडून पत्रकार प्रमुख पाहुण्यांच्या व्यतिरिक्त सर्व व्हॉलेंटियर्स कार्यकर्त्यांनी स्टेजच्या खाली यायचं डी मध्ये. राजेश कांगणे यांच्याकडे आपण मंडळाची नोंद करायची आहे. त्यांच्याकडे असलेल्या सिक्वेन्स प्रमाणे आपण सर्व गोविंदांचं नियोजन करणार आहे आणि गोविंदा पथकाने प्रत्येकाला एक